तर मित्रांनो बघा, आज पोरांना मळ्यात घेऊन गेलो होतो. पोरं पण खुश. आणि ह्या कालवडीला काढलं होतं बाहेर, म्हणजे आपल्या मुक्त गोट्यातनं जरा काढून बाहेर दोन्ही दावं लावून पोरांनीच काढली, पोरांनीच फिरवायला लागली. आणि ही अशी कालवड आमची त्यांच्याबरोबर छान फिरत होती. आता ही कालवड खरं तर सांगायचं झालं तर सुंदर आहे, जातीची आहे. फक्त हिला लहानपणी लंपी झालेला होता. अगदी मृत्यूच्या दाढीतून तिला बाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळे तिची वाढ थोडीशी खुंटलेली आहे. परंतु देखणेपणा, सुंदरपणा तिच्यात आहेच. अगदी जातीची आहे, सुंदर आहे. पण थोडासा शारीरिक परिणाम थोडासा तिच्यावरती झालेला आहे. थोडी वाढ खुंटलेली होती. पुन्हा तिला बाजूला घेऊन चांगलं खायला घालून पुन्हा तिला तयार केलेली आहे. त्यामुळं थोडीशी तशी दिसत असेल, पण सुंदर आहे आणि जातीची आहे म्हणून मी पण चांगली सांभाळलेली आहे. बघा आता ती कशी तयार होते, काय आणि कशा पद्धतीचं पुढं जाऊन रिझल्ट देते. तर अशी ही आमची कालवड. बघा, ही पोरं पण जाम खुश. तिला दोन्हीकडं दोन धरून आपल्याला लागलेत खेळवायला. बागेच्या पुढनं इकडून तिकडं, तिकडून इकडं. छान खेळ चालू आहे त्यांचा. आणि त्यानंतर त्यांनी चंद्राला पण बाहेर घेतलं. चंद्रा अर्थात आज बाहेरच होती, पण पोरांनी मग तिला दोन दावं धरून इकडं तिकडं घेऊन आपलं फिरवालते. पाठीमागं ती दिसते ती चंद्राची कालवड आहे, ती राधा. आणि ही चंद्राला घेऊन फिरायला लागली छानपैकी. चंद्राच्यात मात्र कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नाही. अतिशय सुंदर देखणी कालवड आपली गाई.